कोणाची नजर लागली काय माहिती, पण मागच्या 2 दिवसापासून सगळी कामं चुकीची होत आहेत. माझ्या दोन्हीही पायाला इतका जोरात मार लागला आणि मी एवढ्या जोरात गॅलरीमध्ये आपटली आहे की त्याची काही लिमिटच नाही. म्हणजे याच्या अगोदर मी इतकी जोरात कधीच पडले नाही. पडल्यानंतर माझा पाय सटकला आणि ह्या 2 कुंड्याही तुटल्या. झालं असं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी गादी वॉश करण्यासाठी गॅलरीमध्ये नेली होती आणि त्याच्यावर निरमा टाकला होता आणि ते निरम्याचं जे पाणी होतं ते गॅलरीमध्येच होतं आणि तो पाय माझा तिथे घसरला आणि पाय घसरल्या समोर टेबल होता आणि तो जो टेबल आहे तो माझ्या पायाच्या नळीला लागला आणि तुम्ही बघू शकता पाय किती सुजलाय. आणि दुसऱ्या पायाला सुद्धा ती जी कुंडी होती झाड लावलेली ती तुटल्याबरोबर लागली आणि दोन्ही पाय आता माझे भरपूर पेन करतायत. मुक्का मार आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये, बट मला बिलकुल चालता येत नाहीये. त्याच्यामुळे मी काय केलं, सोफ्यावर बसून इवाला छोटी मोठी कामं सांगत होते आणि त्यातच जो बेड आहे तोही दुरुस्तीला आज काढलेला आणि त्याच्यामुळे ती माणसं आली होती कारण रविवार होता आणि इवाला काम सांगितल्यानंतर इवाने ही आयडिया केली. बेड दुरुस्तीला काढल्यामुळे त्याच्यातलं जे सामान आहे ते सगळं टेबलने किंवा दुसऱ्या बेडरूममध्ये सगळीकडे अस्ताव्यस्त होतं आणि ऐन टाईमला माझा पाय दुखतोय आणि त्याच्यामुळे सगळी कामं तशीच पेंडिंग पडली आहेत. त्यात आज होतं फादर्स डे आणि जोपर्यंत ते बेड दुरुस्त होत नाही तोपर्यंत मीही मोकळीच होते, मलाही काही कामं नव्हती आणि त्यामुळे मी विचार केला की इवाला आपण कार्ड बनवायला शिकूयात आणि आत्तापासूनच मुलांना काहीतरी शिकवलं तर त्यांना येतं. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं जशी जशी मी करते तसं तसं तू सेम कार्ड बनव. तिने सेम स्टेप्स फॉलो केले आणि एक छानसं कार्ड बनवून तिने तिच्या डॅडीला फादर्स डेचं विश केलं. घरी जे गुलाबाचं झाड आहे त्याच्यातनं काय गुलाबाची फुलं घेतली आणि ते कार्ड तिने तिच्या डॅडीला नेऊन दिलं आणि तिची डॅडी खूप खुश झाली आणि अशा प्रकारे पूर्ण दिवस स्पेंड केला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.